तर इकडे गिरगावच्या शोभायात्रेमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढाही सहभागी झाले होते आणि त्यावेळी त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी ऋतुजा कदम यांनी। मंगल प्रभात लोढा आपल्या सोबत आहेत आणि या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। सर, अनेक वर्ष आपण इथे येत आहात, यंदा काय वेगळं कसं वातावरण जाणवतं? यावेळी अति उत्साह आहे आपला। यावेळी आपण बघू शकता की पूर्वीपेक्षा जास्त रथ पण आलेले आहे, चित्ररथ पण आलेले आहे आणि लोक पण सहभागी झालेले आहे। हा गिरगावची स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानची शोभायात्रा नेहमी आगळीवेगळी असते ना। भारतामध्ये नंबर 1 शोभायात्रा अति सुंदर आणि लोकांच्या त्यामध्ये सहभाग। मी सर्वांना गुढीपाडवाची शुभेच्छा देतो। पुढच्या वर्ष आपला हिंदू वर्ष, आपला वर्ष 1 जानेवारी नाही, आपला वर्ष हा गुढीपाडवाचा वर्ष आहे। तर आपण एकत्र होऊन गुढीपाडवा साजरा करू। धन्यवाद। नवीन वर्ष म्हणजे आपण संकल्प सुद्धा करतो, काय यावेळेला संकल्प आहे सरकारचा पण आणि तुमचा सुद्धा? हा संकल्प आहे की आपला 75 वर्षानंतर आपला एक अतिशय चांगला प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी लाभलेले आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या बरोबर राहून आपण सर्वजण महाराष्ट्राचे प्रगतीसाठी प्रयत्न करू। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष पण आहे। हा पण एक मोठा योग आहे। अतिशय उत्साहाने साजरा करून आपण आपली काही रिस्पॉन्सिबिलिटी समाजाप्रती आहे ते पण करायची पाहिजे। देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखें। तर आपल्या जबाबदाऱ्यांचं जे भान आहे ते राखून सगळ्यांनी अगदी उत्साहात हे सण साजरे केले पाहिजेत आणि सगळ्यांना त्यांनी आता नववर्षाच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत। कॅमेरामॅन अमरसह मी ऋतुजा कदम, गिरगाव।